सर्वात प्रथम मी माननीय प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन भाऊ सपकाळ साहेब यांचं हार्दिक असं स्वागत करतो। कारण प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर सर्वप्रथम ते नांदेड शहरामध्ये या ठिकाणी आलेले आहेत। आज जय जवान जय किसान ही संकल्पना काँग्रेस पक्षाच्या वतीने मांडण्यात आली आणि ही संकल्पना पुढे घेऊन जाण्याचं काम आपण या सर्व काँग्रेसजन या ठिकाणी करत आहोत। आज आपण बघू शकतो की क्रूर आतंकवाद्यांनी ज्या प्रकारे आमच्या भारतीय नागरिकांना मारण्याचं काम केलं आणि भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून त्या ठिकाणी जाऊन त्यांचे स्थळ उद्ध्वस्त करण्याचं काम केलं, हे उल्लेखनीय आहे। आपल्या जी सैन्याची जे शौर्यगाथा आहे त्याचा सन्मान आपण सर्वांनी केलाच पाहिजे। निश्चितच भारत देशवासी म्हणून आपला सैन्याचा या ठिकाणी सन्मान करणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे। आज या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचं राजकारण देश पातळीवर महाराष्ट्र पातळीवर या ठिकाणी घेत आहे। आज एवढंच सांगायचं की काही मोठी मोठी मंडळी आमचे नेते माननीय सन्माननीय विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी यांच्यावर तोंडसूड घेण्याचा प्रयत्न करत आहेत, पण आमचा त्यांना प्रश्न आहे की जे 4 आतंकवादी आमच्या ज्या भारतीय नागरिकांना त्यांनी मारलं ते 4 आतंकवादी अद्याप कुठे आहेत याचा पत्ता त्यांना देता आला नाही। माननीय राहुल गांधी यांनी सरकारला पंतप्रधानांना विनंती केली, आमच्या खासदारांची आम्ही सह्या करून त्यांना निवेदन दिलेलं आहे की संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा आणि पाकिस्तानवर काय कारवाई करायची एकदाच हे घेऊन द्या। आजही आपल्याला या ठिकाणी आठवण येते सपकाळ साहेब आमच्या लेडी आर्यन म्हणून परिचित होत्या इंदिरा गांधी, त्यांनी एक घाव 2 तुकडे या ठिकाणी पाकिस्तानचे केलेले होते, तसा प्रकार या काळात होताना दिसत नाही। तिसऱ्या देशाचे अध्यक्ष या ठिकाणी मध्यस्थी करून सांगत आहेत की या ठिकाणी शस्त्रसंधी झालेली आहे, याच्यापेक्षा लाजिरवाणा प्रकार आज या देशामध्ये आपल्याला घडू शकत नाही। म्हणून या निमित्तानं मला एवढंच सांगायचं आहे की काल मोठा गाजावाजा करून या ठिकाणी भाजपचा कार्यक्रम झाला, देशाचे केंद्रीय गृहमंत्री या ठिकाणी आले, मोठा गाजावाजा करण्यात आला होता की काँग्रेस या ठिकाणची नांदेडची फुटणार आहे, मोठी मोठी नेते मंडळी आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहे। पण कालचा जर प्रकार झाला तर सपकाळ साहेब मला एवढंच म्हणायचं आहे, खोदा पहाड निकला चुहा, खोदा पहाड निकला चुहा। टॉप गिअर टाकणारे काही जणांनी बातम्या दिल्या की टॉप गिअर टाकणारे आमचा नेता, पण त्यांना कळालं नाही टॉप गिअर टाकण्याच्या नादात त्यांचा रिव्हर्स गिअर कसा पडला, कधी रिव्हर्स गिअर पडला हे कळालंच नाही। त्याच्यामुळे इथं बसलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला मी या माध्यमातून आवाहन करतो, आपण बिलकुल घाबरायचं नाही। तर सपकाळ साहेब खरी काँग्रेस इथं आहे, ही बसलेली खरी काँग्रेस आहे। इथं लाभार्थी कोणी नाही, लाभार्थी जे होते ते गेले, लाभार्थ्याची संख्या संपलेली आहे। म्हणून इथं बसलेली प्रत्येक ही व्यक्ती आता ही खरी काँग्रेस आहे। आमची लोकसभा झाली, विधानसभा झाली, आता ही काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या मंडळाच्या निवडणुकीची बारी आहे। आपल्याला शंका नादला जर उत्तर द्यायचं असेल तर येणाऱ्या काळात सपकाळ साहेब मी आपल्याला एवढाच विश्वास देतो, मागच्या काळात काँग्रेसचा बालेकिल्ला अबाधित होता, आजही राहील आणि भविष्यातही आमच्या या काँग्रेस कार्यकर्त्याच्या देवावर या ठिकाणी बालेकिल्ला आम्ही शाबूत ठेवून दाखवू। स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांनी अडचणीच्या काळात लोकसभा लढवली, त्यांच्यासोबत जी मोठी मंडळी काँग्रेसची होती ती दुसऱ्या पक्षात गेली, पण या काँग्रेस कार्यकर्त्यांनी एक नव्हे 2 वेळेस लोकसभा या ठिकाणी जिंकून दाखली। आजही विधानसभेला आम्हाला पराभव झालेला असला तर आम्हाला जे मताधिक्य मिळालेले आहे, जे मतदान प्रत्येक मतदारसंघामध्ये मिळालेले आहे ते विसरता कामा नये। पप्पू पाटील कोंडेकर यांना 82,000 मतदार त्या ठिकाणी भोकर मतदारसंघामध्ये मिळालेला आहे। नांदेड उत्तर आणि दक्षिणचे उमेदवार फक्त 2 ते 2,500 मतांनी आमचे पराभूत झालेले आहे। त्याच्यामुळे काँग्रेस कमी आहे, कमजोर आहे हे कोणीही समजू नये। आणि या निमित्तानं एवढंच सांगतो, कोणी जर आमच्या अंगावर येईल तर काँग्रेस कार्यकर्ता त्याला शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही। काँग्रेस कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आज आपले हर्षवर्धन सपकाळ या ठिकाणी आलेले आहेत। मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की काँग्रेस ही चळवळ आहे। विलासराव देशमुख साहेबांचं एक वाक्य आहे, काँग्रेस ही चळवळ आहे, ही चळवळ कधी न संपणारी आहे। त्याच्यामुळे कोणी आले गेले तरी काँग्रेस कधी संपू शकत नाही। म्हणून हर्षवर्धन दादा सपकाळ साहेबांनी आमच्या विनंतीला मान देऊन आज या ठिकाणी नांदेडमध्ये आले। आमच्या काँग्रेस कार्यकर्त्यांचं मनोबल वाढण्यासाठी निश्चितच दादा आपली ही उपस्थिती खूप आमच्यासाठी महत्वाची होती। काही जणांनी टीका केली की प्रदेश अध्यक्षाला बोलून या ठिकाणी यांना
रॅली घ्यावं लागत आहे. पण मला विचारायचं आहे की बाबा तुम्हाला महापालिकेचा रणशिंग फुकायला केंद्राचा गृहमंत्री जर बोलावं लागत असेल तर या ठिकाणी आम्हाला काँग्रेस कार्यकर्त्याला बळ द्यायला प्रदेशाध्यक्ष का नको? महापालिकेचा रणशिंग फुकायला शंकरनाथच्या माध्यमातून त्यांनी अमित शहा साहेबांना बोलवलं. पण आम्ही या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी प्रदेशाध्यक्ष महोदयाला विनंती केली की आलेले आहेत, मी आपला अधिकचा वेळ घेणार नाही. आज आपण मोठ्या संख्येने या महातिरंगा रॅलीला उपस्थित झालात त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. विशेषतः इथं जे महाराष्ट्र बटालियन आहे, एनसीसी असेल, सेकंड ऑफिसर आमचे घोसीकर सुनील कुमार असतील, हवालदार आमचे सोनकांबळे राहुलजी असतील, हवालदार मोहनसिंग यादव असतील, यांचे विशेष आभार मानतो. आणि परत एकदा या ठिकाणी सर्वांचे आभार व्यक्त करून एक आपल्याला विनंती करतो, आपली ही देशाची आणि काँग्रेसची महत्वाची ही या ठिकाणी महातिरंगा रॅली आपण आयोजित केलेली आहे. आज आपल्याला जर काँग्रेस जर म्हणून आपल्याला सिद्ध करायचं असेल तर मला सांगायचंय, कलेक्टर ऑफिस पर्यंत आपली रॅली जाणार आहे. पाऊस जरी आलं तर आपले पाय जखमता कामा नये एवढी या ठिकाणी